18 एप्रिल 2019 भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुधाकररावजी तुकाराम श्रंगारे साहेब यांच्या प्रचारार्थ सभेसाठी उदगीर जिल्हा परिषद मैदान येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची जाहीर सभा 16 एप्रिल रोजी उदगीर येथे होणार आहे। वेळ सकाळी 10 वाजता। या कार्यक्रमासाठी उदगीर व जळकोट तालुक्यातील समस्त मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत। खऱ्या अर्थानं या देशाला आझादी मिळाल्यानंतर या देशाचं नेतृत्व अनेक वेळा अनेक राजकीय पक्षांनी केलं, परंतु आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत परिपक्व अशा पद्धतीनं नवीन भारत बनवण्याची तयारी, देशाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेली भूमिका घेऊन अनेक कठीण निर्णय घेऊन या भारत देशाला बलवान बनवण्यासाठी शक्तिशाली बनवण्यासाठी या पंचवार्षिक योजनेमध्ये देशभर भूमिका घेतली। देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या विकासासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने या भारतामध्ये 2019 ही निवडणूक खऱ्या अर्थानं महत्त्वाची झाली। आपण पाहिलं असाल, जगामध्ये ज्या कुण्या प्रधानमंत्र्याची चर्चा होत असेल, असे जर जगातलं जर कुठलं जर नेतृत्व जर आपण आपल्या डोळ्यासमोर येत असेल तर मला वाटतंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं नाव। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी कधी स्वतःच्या व्यक्तिगत मोठेपणासाठी राजकारणाचा हेतू समोर ठेवला नाही। ज्या दिवशी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली त्याच थोड्याच कालावधीमध्ये भारत देश स्वच्छ अभियान, स्वच्छ भारत मिशन समोर डोळ्यासमोर ठेवलं। एका प्रधानमंत्र्याच्या हातामध्ये झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियान राबवण्यासाठी मोठी भूमिका आपण डोळ्यांनी पाहिली आणि ती प्रधानमंत्र्यांनी घेतली। म्हणून हा देश स्वच्छ आणि सुंदर भारत बनवण्याचं स्वप्न सबंध नागरिकांच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये सुद्धा भूमिका निर्माण झाली। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सफाई अभियान, स्वच्छता अभियान सुरू झालं। आरोग्याच्या दृष्टिकोनातून, देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आले आणि म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाकांक्षी भूमिकेने या ठिकाणी होऊ घातली। 18 पगड वेगवेगळे राजकीय पक्ष एकीकडे येत आहेत आणि भारतीय जनता पार्टी आपल्या विचाराच्या साथीदारासोबत महायुतीच्या माध्यमातून ही देशात निवडणूक लढवत आहे। हीच भूमिका घेऊन लातूर जिल्ह्यामध्ये आमचे अधिकृत उमेदवार सुधाकर श्रंगारे साहेब या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उदगीर मतदारसंघातील समस्त मतदार बंधू भगिनींना आज प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे। काँग्रेसच्या राजवटीत, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडी बिघाडीच्या राजवटीत जी शेतकऱ्यासाठी जी अडचणी होत्या, गोरगरिबाच्या घरकुलासाठी ज्या अडचणी होत्या, पीक विम्याच्या बाबतीत ज्या अडचणी होत्या, शेतकऱ्याच्या
खात्यावर थेट अनुदान जे काही लाभ मिळणार आहे तो मिळण्याचा जो प्रश्न होता तो सर्वतोपरी काँग्रेसच्या राजवटीमध्ये अत्यंत दयनीय अवस्था होती. परंतु भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये आज सबंध देशामध्ये शेतकरी समाधानी, गोरगरीब जनता घरकुलाच्या बाबतीमध्ये समाधानी, उज्ज्वला गॅससारखी योजना, महिलांच्या बाबतीमध्ये हा निर्णय, असे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. दळणवळणाच्या बाबतीमध्ये रस्त्याचा प्रश्न, अत्यंत चांगल्या पद्धतीचे दर्जेदार रस्ते, जेणेकरून कधी भविष्यात खड्डे पडणार नाहीत असे महामार्गाने रस्ते जोडण्यात आले. उदगीर ते लातूर महामार्गाने रस्ता जोडला, जळकोट ते उदगीर महामार्गाने रस्ता जोडला. असे अनेक विकासाचे काम या सरकारच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करून दाखवले. उदगीर सारख्या शहराला 2-2 महिने पिण्याच्या पाण्याची अडचण होती आणि ती कायमस्वरूपी अडचण दूर करण्यासाठी, तात्पुरत्या स्वरूपाची नाही तर कायमस्वरूपी अडचण पाण्याची दूर करण्यासाठी लिंबोटी धरणातील पाण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्याचं काम जोमाने या ठिकाणी सुरू आहे. ते लवकरच काम पूर्णत्वास जाईल आणि उदगीर शहरांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा या ठिकाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल. असे अनेक विकासाचे काम मी या ठिकाणी किती सांगावं त्यापेक्षा आपल्या डोळ्यासमोर 200 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उदगीर शहरामध्ये अद्ययावत सुरू आहे. ट्रामा केअर सेंटर हॉस्पिटलचं काम सुरू आहे. अत्यंत दयनीय जीर्ण अवस्थेत असलेलं तहसीलचं कार्यालय, त्याचंही थोड्याच दिवसामध्ये इमारतीचं काम सुरू होणार आहे. अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये असलेलं एस-टी महामंडळाचं एस-टी डेपो, तेही लवकरच या आचारसंहितेच्या नंतर तेही सुरुवात होणार आहे. शहरातलं सुंदरीकरण, शहरातले नीटनेटके रस्ते, गाव जोडणीचे रस्ते, गावागावापर्यंत जोडणारे जे काही प्रमुख प्रवाहापासून जे रस्ते आहेत, 2 किलोमीटरपासून ते 5 किलोमीटरच्या अंतराचे जेमतेम ते रस्ते, 225 किलोमीटरचे रस्ते उदगीर मतदारसंघामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने उचललेलं पाऊल हे भारतीय जनता पार्टीच्या 2019च्या निवडणुकीमध्ये देशामध्ये बहुमतामध्ये सरकार या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी साहेब आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी आम्हाला जनतेच्या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळं निश्चित रूपाने मला काही केविलवाणी परिस्थिती या ठिकाणी ऐकायला मिळते. आमचे विरोधक खऱ्या अर्थानं मला त्यांची कीव येते. राजकारण करत असताना राजकारण जर निश्चित रूपानं केलं ते आपल्या परिवारातील आपल्या अत्यंत नामोल्लेख करण्याची आवश्यकता नाही. सबंध लातूर जिल्हा त्या ठिकाणी ओळखून आहे. अशा एका परिवारातून आपण आज रोजी आमदार आहात. मला सार्थ अभिमान आहे. आपण आपल्या ठिकाणी निश्चित रूपाने कार्यरत राहा, काम करत राहा, परंतु कन्फ्यूज करण्यासाठी प्रयत्न कधी करू नका. राजकारण हे विकासासाठी राजकारण असलं पाहिजे, कन्फ्यूज करण्यासाठी राजकारण नसलं पाहिजे. राजकारण सेवा आणि रक्षण करण्यासाठी असलं पाहिजे, डावपेच करून दिशाभूल करण्यासाठी राजकारण नसलं पाहिजे. अशा पद्धतीचा उदात्त हेतू ठेवून जर आपण राजकारण करत असाल तर निश्चित रूपानं त्याचा जनतेला अभिमान आहे. परंतु एखाद्या उदगीरमध्ये, एखाद्या गल्लीमध्ये एखादा कार्यक्रम घ्यायचा आणि स्थानिकच्या आमदाराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी दिशाहीन अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, त्याची मला खरंच कीव येते. अंदर की बात सुधाकर भालेराव कोणाच्या तरी सोबत आहे अशा पद्धतीची चुकीचं वक्तव्य, दिशाभूल करण्याचं, जनतेला भ्रमित करण्याचं हे वक्तव्य आदरणीय अमित देशमुख साहेबांनी केलं. मला तरी वाटतंय मी काही जास्त खोलात जाण्याची आवश्यकता आहे. अंदर की बात क्या है, तर अंदर की बात येणाऱ्या 6 महिन्याच्या विधानसभेमध्ये अमित देशमुख भाजपच्या सोबत आहेत अशी सुद्धा चर्चा माझ्या अगोदर प्रसारमाध्यमांनी
पेपरच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. त्यामुळे आपलं खरं दडवण्यासाठी दुसऱ्याचं खोटं समोर आणत असाल तर ते पहिलं खरं सांगा, म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या उदगीरकरांना कळून जाऊ द्या की आपल्याकडे सामर्थ्य खऱ्या अर्थानं निवडून आणायचं आहे का दिशाहीन करून, भ्रमित करून, कन्फ्यूज करायचं आहे, ही सुद्धा भूमिका जनतेसमोर स्पष्ट केली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं नेतृत्वाची खरी जाणीव दिसून येऊ शकते असं मला वाटतं. त्या पाठीमागे खंबीर आहे आणि सुधाकर भालेराव भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आमचे सुधाकर श्रंगारे साहेबांना जवळपास उदगीरमधून 1,00,000 मताची लीड दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या उदगीर मतदारसंघातील जनतेनं मी या ठिकाणी देतो. आणि तो जनतेचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे, सुधाकर श्रंगारे साहेबांच्या पाठीमागे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे आणि खऱ्या अर्थानं या देशाचे प्रधानमंत्री करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने या ठिकाणची उदगीर मतदारसंघातील जनता, मतदार राजा तयार आहे. त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. 16 तारखेला सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद मैदानावर जास्तीत जास्त संख्येने मतदार बंधू भगिनी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि राहावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. 10 वाजता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन व्यासपीठावर होईल, कारण त्या दिवशी शेवटचा प्रचाराचा दिवस असल्यामुळं सकाळी लवकर पहिली सभा आपल्या उदगीर जिल्हा परिषद मैदानावर प्रचार जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी आपण पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या दिवशी हजर राहावं, ही माझी आग्रहाची विनंती.